त्या ठिकाणी ओमकार बॉय स्पोर्ट्सची बॅट सध्या ब्रँड झाले असं म्हणायला हरकत नाहीये आणि त्यांच्याच बॅटने 38 धावा सुद्धा त्यांनी कुठल्या होत्या, परंतु त्या 38 धावांवर पाणी फेरलं गेलं. जाऊया सध्या हार्दिक किने यांच्याकडे. तत्पूर्वी आपण एक स्वागत सन्मान घेऊया आणि ऑन गोईंग जाणार आहोत. चला मॅच ऑन. सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय एका बाजूला टीम दातीवर आणि दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र चिखलपाडा भौमिक 11 या दोन टीम मध्ये सामना आपण पाहतोय. फर्स्ट बॉल भाविक ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल चांगला मिड ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एक रन मिळेल या बॉल वरती आणि सिंगलने सुरुवात होत असताना आपण पाहतोय. ओटू प्रमोद सर या आपण या रोहनजी गावड साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. एक एडवन गावातील अनमोल रत्न आणि एक प्रामाणिक बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि टॅगलाईन ती तर नेहमीच असते. एडवन गावातील एक उद्योगपती म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. आणि आता सध्या जाऊया माईची उपदार शॉल प्रेम शॉल आपण पाहत आहेत गणेश शेठ भोईर यांच्या वतीने त्यांना सन्मानित केलं जातं आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय. जाऊया आता आपण हार्दिक किने यांच्याकडे. लिटिल चॅम्प हार्दिक किने यांचा आवाज या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. धन्यवाद पलगर भूषण प्रमोद शेडगे सर. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला आणि धावसंख्या फलकावरती 2. तिसरा बॉल ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, इनफिल्डला क्लिअर केला. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत, परंतु बॉल पर्यंत पोहोचणं ते अवघड होतं. 2 रन्स मिळतील या बॉलवरती. 2 रन्सने टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 4 धावा स्कोर काढून ते लागल्या गेल्या. 3 बॉलचा केला त्यापर्यंत झालाय. आज सफाली ग्रामीण हाफ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामधील टॉप 8 जे क्वालिटीचे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामधील ही बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल फलकावरती 4 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. चौथा बॉल पाकफुलला जाऊन हलक्या शब्दाने चेंडूला दिशा दिली गेली. हा पॅटर्न स्ट्रोक आहे मिथुनचा आणि इथे चौकार प्राप्त करत असताना पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक मिथुनच्या बॅटमधून. इट्स 4 रन्स चौकार. ठिकाणी खेळला गेला आणि बरोबर बाउंड्री लाईनचा त्या ठिकाणी वेट घेताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल आता हा फुल टॉस. हा बॅटनं हा स्ट्रोक खेळला होता. शॉर्ट बॅकलिपनं खेळला होता. फटका फसलाय आणि यस स्ट्रायकन. पहिला धक्का टीम भौमिक 11 जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाला मिथुनच्या रूपामध्ये गॉन. लोअर फुल टॉस त्याच्यावरती शॉर्ट बॅकलिपनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि तिथे फटका फसल्यानंतर शॉट फाईनली गेला. चांगला कॅच कंप्लीट होत असताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर हार्दिक मैदानामध्ये दाखल झाला 3ऱ्या क्रमांकावरती. 4 बॉल नंतर 5व्या बॉलवरती ही विकेट येत असताना पाहायला मिळाली. भाविक ॲज अ स्ट्रायकर बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. टीमचा कॅप्टन आहे आणि कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट या भूमिकेमध्ये येणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल या फर्स्ट ओव्हरमध्ये आपण पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅकवरती भाविक. लास्ट अँड फायनल डिलिव्हरी. बॉल बॅक ड्राईव्ह होता. रन मिळणं कठीण आहे या बॉलवरती. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फ्रेश बॅटरसाठी ड्रायव्हिंग लेंथवरती या बॉलला डिलिव्हर केलं होतं. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 8 रन्स स्कोर काढते लागल्या गेल्यात. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये.
एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि भौमिक 11 जय महाराष्ट्र चिखलपडा टीम 8 वरती बॅटिंग करत असताना पहिल्या षटकानंतर आता सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आणि सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती रितेश निजाईल आपण पाहतोय. अतिशय कमी वयामध्ये या देखील खेळाडूने छाप सोडले. मागील 2 वर्षांमध्ये प्रवास चांगला राहिला रितेश निजाईचा. तर दुसऱ्या बाजूला जयेश घरतला आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते. दुसऱ्या षटकामध्ये रितेशला बॉलिंग ट्रॅक वरती आणले गेले. रितेश सातत्यानं स्ट्रायकर बॉलच्या भूमिकेमध्ये असतो आणि आज देखील थोडंसं डिमोट केलं गेलं. दुसऱ्या षटकामध्ये रितेशला आणले गेले. पहिलाच बॉल लेफ्ट केलं होतं. ऑफ्टनवरती शफल झाल्यानंतर हा बॉल सोडून दिला आणि ते रिच वाईटचं बेनिफिट गोलंदाज रितेशला मिळताना पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती झाली. सुरुवात चांगली झाली या ओव्हरची डॉट बॉलने झाली सुरुवात. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना आपण पाहतोय आणि दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल निर्धाव स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा बॉल असेल या ओव्हरमधील. दुसरा बॉल कमी गतीने टाकला होता. पिकअप शॉट केलायचा होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन तितकं चांगलं झालं नव्हतं. एकच रन या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसिंग फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 9. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. चांगली बॉलिंग मैदानामध्ये सुरू आहे. एक मजबूत स्ट्रेंथ आणि टीमचा पार्ट म्हणजे बॉलिंग अटॅक टीम दातिवरेचा तो आता सध्या फार ऍक्शन मध्ये. फर्स्ट ओव्हरमध्ये आपण भाविकला पाहिलं. एक विकेट देखील भाविकने घेतली होती आणि आता सेकंड ओव्हरमध्ये रितेश आला. रितेशने रन्स थांबवून ठेवण्याचं काम केलंय. मागील 2 बॉलमध्ये त्याची लाईन अँड लेंथ परफेक्ट टप्प्यावरती राहिलाय. तिसरा बॉल या ओव्हरमधील. तिसरा बॉल देखील स्लोअर 1 तडकीने मैदानामध्ये टाकला होता डीप मधून ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला. हार्दिकला आपण पाहतोय बॉलला फील्ड करेपर्यंत एकच सिंगल या बॉलवरती मिळेल. मागच्या 3 बॉलवरती आपण डॉमिनेटिंग दाखवत असताना मैदानामध्ये रितेशला पाहतोय. एक अतिशय युवा खेळाडू आहे परंतु याच कमी वयामध्ये एक मोठी प्रसिद्धी रितेशने मिळवलंय आणि तो सुद्धा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 10 धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल या ओव्हरमधील. आता समोर फोर्स केल्या लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. चांगले क्षेत्ररक्षण तिथे देखील झालंय. इथे देखील फक्त सिंगल मिळेल. मागच्या 3 बॉलवरती 3 सिंगल आल्यात. मागच्या 4 बॉलमध्ये एकही मोठा फटका जाणवलेला नाहीये. त्याबरोबर पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एक चौकार लेट कटच्या माध्यमातून आला होता परंतु जे कॉन्फिडंटली मोठे फटके हवे आहेत ते मोठे फटके आलेले नाहीयेत. 5वा बॉल या ओव्हरमधील. बॉल बॅक ड्राईव्ह होता. लॉंग ऑफ मध्ये पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल होत असताना आपण पाहतो 1 रन मिळेल या बॉलवरती. या सिंगलने धावसिंग फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 12 रन स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. मागील 2 ओव्हरमध्ये चांगली स्टडी तडकीने केली गेली. सेकंड ओव्हरमध्ये रितेशला आपण पाहतोय. हा देखील या टीमचा एक बॅकबोन आहे ऍज अ बॅटर ऍज अ बॉलर. आता फटका फसला. कॅचचा कॉल रितेश तडकीने येतोय. कॅच ड्रॉप. जयेशचा हा मिस टाइम स्ट्रोक आणि तदनंतर सुटलेला झेल आता येणाऱ्या काळामध्ये कर्दन काळ ठरू शकतो. 2 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपलाय. 13 धावा स्कोर कार्डवरती ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल आपण पाहतोय. समोर फोर्स करण्याचा प्रयत्न झाला होता. डिस्टन्स ते हवं होतं परंतु जे एलिव्हेशन हवं होतं ना ते मिळालं नव्हतं. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हर नंतर टीमचे टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13. एक छोटसा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. संपल्या धावसिंग फलकावरती 13. लास्ट मॅच मध्ये आपण जल तरेला पाहिलं का रनचेस केले होते आणि काय ओव्हर दी कव्हर ते स्ट्रोक आपण पाहिले होते. इन फ्रंट ऑफ दी ऑफसाईड जे स्ट्रोक आले होते ना आजच्या दिवसामध्ये जलची बॅटिंग चर्चेमध्ये राहणाऱ्या या स्पर्धेमध्ये ग्रेट बॅटिंग. एडवन क्रिकेटचा सर्वाधिक चर्चेमध्ये असलेला यंगस्टर या मॅच मध्ये चमकताना पाहायला मिळाला. आदरणीय रमेश दादा देखील भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेत आहेत. पहिल्या दिवसामध्ये त्यांनी देखील चांगला खेळ दाखवला होता. त्याचबरोबर शुभम संगीत कक्षामध्ये आमच्या समालोचकांच्या आवाजाची काळजी घेत आहेत. जवळ मॅचच्या दिशेने पहिलाच बॉल स्विच हिट. बॉलचा लाईक थर्डमॅनला जयेश घरतच्या बॅट मधून धमाका षटकार 6 धावा.
नंतर जयेशच्या बॅटमधून स्विच हिट येताना पाहायला मिळालं. ज्या पद्धतीनं पोझिशन जयेशच्या आपल्याला पाहायला मिळाले असं वाटलं होतं की लेफ्टी बॅटरनं हुक शॉट मारलं, परंतु हा स्विच हिट होता रायटी बॅटरचा. चांगल्या पद्धतीनं एलिव्हेशन मिळालं, टायमिंग चांगलं जुळलं होतं, लेंथला चांगल्या पद्धतीनं फॉलो केलं होतं आणि पहिल्याच बॉलवरती भाविकचं स्वागत या ओव्हरमध्ये षटकाराने केले गेले. टीमची टोटल फलकावरती 19. पहिल्या बॉल सेकंड मैदानामध्ये झालाय. दुसरा बॉल, आता दुसरा बॉल चौकार 4. जयेश घरसाठी एक कॅश प्राइज आहे आणि ते स्पेशल कॅश प्राइज आहे. जयेश घर त्यांचे साले साहेब त्यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. जयेशच्या बॅटमधून जर का 3 बॉलवरती 3 षटकार येत आहेत तर 500 रुपयांचं कॅश प्राइज मनोज दादा यांच्या माध्यमातून असणार आहे. आणि जयेश घरचे ते साले साहेब आहेत, आपल्या भाऊजींसाठी ते कॅश प्राइज लावलंय. धावसंख्या फलकावरती 23. 2 बॉल सेकंड मैदानामध्ये झाले. 23 धावा स्कोर कार्ड वरती 23 स्कोर कार्ड आपण पाहतोय. तिसरं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 5, 13 झाले टोटल आणि आता या मागील 2 बॉलमध्ये 10 रन्स आहेत. 23 धावा स्कोर कार्ड वरती तिसरा बॉल या ओव्हरमधील. चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला डीप मधून फिल्डर आले होते, परंतु जो शॉर्ट मिड ऑफला फिल्डर होता तो पुढे आला, त्याने या बॉलला फील्ड केलं. 1 रन मिळते या बॉलवरती. 24 धावा स्कोर कार्ड वरती 24 स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. आता ड्रायव्हिंग सीट वरती बसला जयेश. दुसऱ्या बाजूला हार्दिकला आपण पाहतोय, त्याला देखील सूत्र हातामध्ये घ्यावी लागणार आहेत, कारण चांगला परफॉर्मन्स टीमला द्यायचा आहे. मागील 2 ओव्हरमध्ये जे घडलंय ते विसरायचं आहे. फुल टॉस आणि हार्दिक बॉलचा पॅटर्न स्ट्रोक आता ओपन झालाय आणि सरळ बॉलला पाठवून दिलाय. बॅकवर्ड ऑफ स्कोर लेगला ठोकलाय चौकार 4. या ओव्हरमध्ये स्पर्धेमधून रजा घेत असताना आपण पाहतोय. भरपूर मेहनत त्यांनी देखील या स्पर्धेसाठी घेतलंय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 28. 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल. आता जो प्रोजेक्टेड स्कोर इथून दाखवतोय, याच रन रेटने जर बॅटिंग केली तर 6 ओव्हर्समध्ये 60 होऊ शकतात आणि 12च्या रन रेटने जर रन्स येत आहेत तर 66 6 ओव्हर्समध्ये बनवू शकतात. परंतु हे विसरून चालला नाही. लास्ट मॅच मध्ये चांगली रनचेज पूर्ण होताना पाहायला मिळाली होती अपील स्मृती एडवन टीमच्या माध्यमातून आणि त्या 86 रन्स त्या ठिकाणी सक्सेसफुल रनचेज होताना पाहायला मिळाली. नवीन बॅटर विंकोश मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. 28 फलकावरती शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपण पाहणार आहोत. विकेट साठी संघर्ष सुरू होता या ओव्हरमध्ये आणि ती विकेट 5व्या बॉलवरती भाविकच्या खात्यामध्ये मिळत असताना पाहायला मिळाली आणि दुसरं यश होतं भाविकसाठी. शेवटचा बॉल बॅकफुटला जाऊन स्ट्रेअर केले, 1 रन कंप्लीट केले. आता दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल का तर नाही, दुसऱ्या रनचा प्रयत्न झालेला नाहीये, कारण तिथे फिल्डिंग चांगली झाली रितेशच्या माध्यमातून. इंड ऑफ दी थर्ड ओव्हर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 29-29. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये.
वॅगन व्हील आपल्याला पाहायला मिळाला आपल्या स्क्रीनवरती. टेक्निकली फर्स्ट 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये 25 रन्स तरी यायला हव्या होत्या, परंतु पॉवर प्लेमध्ये फक्त 13 रन्स झाल्या होत्या. परंतु मागील ओव्हरमध्ये कमबॅक चांगला राहिला, परंतु लास्ट काही बॉल्सवरती विकेट देखील मिळताना पाहायला मिळाले आणि तिथे पलटवार पुन्हा एकदा त्या ठिकाणी दातिवडे संघाचा पाहायला मिळाला. म्हणजे जो काही क्षणांसाठी मोमेंटम मिळाला होता जय महाराष्ट्र चिखलपडा टीमला, तो मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट झाला दातिवडे संघाच्या बाजूने. आता बॉलिंग ट्रॅकवरती रितेशला आपण पाहतोय. मागील 3 षटकांमधील सर्वाधिक यशस्वी गोलंदाज रितेश. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. चौथ्या षटकाचा पहिलाच बॉल फुलटॉस होता, बॅटवरती व्यवस्थित आलेला नाहीये. डीपमधून शतक घेत आहेत, 1 रन कंप्लीट केले. एकरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे आणि या सिंगलने टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 30 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. आता जयेश स्ट्रायकिंगवरती आहे, त्यांच्या देखील चांगली फॅन फॉलोइंग आपल्याला पाहायला मिळते. एक मोठी फॅन बेस त्यांची आपल्याला पाहायला मिळते 30 फलकावरती. या ओव्हरमधील दुसरा बॉल असेल रितेशच्या या स्पेलमधील. दुसरा बॉल समोर लॉफ्ट केला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, परंतु बॉल पर्यंत पोहोचणं पॉसिबल नव्हतं. 2 रन्सचा कॉल डेंजर एंड कडे जयेश आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु इथे 2 रन कंप्लीट झाल्यात आणि तिसरी रन देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच मध्ये वेदांत तांडेलला इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. वेलकम वेदांत, आपलं देखील स्वागत असेल. 33 फलकावरती 2 बॉल्स खेळ मैदानामध्ये झालाय. 33 वरती 2 धक्के मैदानावरती लागल्यात. भौमिक 11 जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाला 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. मागील 2 बॉल होती रितेशची गोलंदाजी चांगली राहिली. फलंदाजांना हात खोलण्याची संधी दिलेली नाहीये. परफेक्शन ते बॉलिंग मध्ये जाणवलंय आणि टेक्निक चांगली आहे. बॉल डिलिव्हर करत असताना पॉवरचा चांगला या ठिकाणी वापर करतोय. आता डीप विकेटला हा बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. इथे देखील फक्त सिंगल मिळेल. 34 झाल्यात फलकावरती. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. आज या स्पर्धेचा 3रा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. 3ऱ्या दिवसामध्ये एक हाय क्लास क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये चामुंडा स्पोर्ट्स विराधनकुर्द टीमने बाजी मारली. पहिल्या दिवसामध्ये श्री गणेश खाडी टीमला पण पाहिलं टॉप 6 मध्ये, टेबल टॉप त्यांनी केलं. आता समोर लॉफ्ट केला, लॉंग ऑफ लॉफ फिल्डर दूर आहे, फॅट अँड फ्युरियस 6. इट्स अ 6 रन्स षटकार, 6 धावा. या षटकाराच्या सहाय्याने टीमची टोटल फलकावरती 40 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. आतापर्यंत 4 बॉल्स खेळ मैदानामध्ये झालाय. आता मागील ओव्हर पासून रन्स चांगले येऊ लागलात आणि मागील 10 बॉल मध्ये डॉट बॉलचं प्रमाण दिसलेलं नाहीये. प्रत्येक बॉल वरती रन आलाय. लास्ट 10 बॉल्स मध्ये 5वा बॉल या ओव्हर मधील. या बॉलला हलक्या शॉटने चॉप केलं होतं. बॉल जातो एक्स्ट्रा यॉर्क लेंथला पिक केलं होतं. वेग जास्त या बॉल मध्ये मागच्या 5 बॉलच्या तुलनेमध्ये. डॉट बॉल समाप्त या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात फलकावरती 41. वेलकम जयेश दादा पाटील, बॉम्ब दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. लवकरच मान्सून धमाका आपल्या भेटीसाठी येतोय. 50,000ची ती स्पर्धा आपण पाहणार आहोत आणि T10 फॉर्मॅट मध्ये ती स्पर्धा खेळवली जाईल. मान्सून धमाका आपल्याला पाहायला मिळेल आणि आपल्या स्क्रीनवरती जे बॉल स्पॉन्सर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, सिक्सर सुप्रीमो, आणि या स्पर्धेमध्ये त्या बॉलचा वापर या ठिकाणी केला जातोय. सिक्सर सुप्रीमोचं देखील हृदयछंदाकणापासून धन्यवाद. बॉल या स्पर्धेसाठी त्यांनी पुरवले गेलेत. खाडी चषकाचा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. आज या स्पर्धेचा 3रा दिवस. 3ऱ्या दिवसामध्ये आपण आहोत आणि आज कोण टॉप 6 मध्ये क्वालिफाय करेल याकडे लक्ष वेधित झालंय. एक अव्वल दिसणार नाही, फक्त आयोजकांना माहिती आहे. तो एक दिवस, तो एक तास, 1 मिनिट, 1 सेकंद खूप महत्वाचा होता या स्पर्धेआधी. हार्दिक चौधरी बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 5 मध्ये दाखल झाला. 5व्या षटकाला सुरुवात झाली. जयेश चांगली बॅटिंग मैदानावरती करतोय. 11 बॉल मध्ये 25 रन्स त्याच्या बॅट मधून आल्यात.
दुसऱ्या बाजूला विंकोश 4 बॉलमध्ये 3 रन. पहिला बॉल या ओव्हरमधील पहिलाच बॉल स्विच हिट आणि बॉलला सरळ फेकून दिलाय. ग्रेट शॉट ऑफ द मॅच. चाललाय बॉल थर्डमॅनला. इट्स अ 6 रन्स बिग 6 षटकार. सुटल्यानंतर तो परिणाम आता सोसावा लागतोय. फिल्डिंग करणाऱ्या टीम फुलटॉस होता आणि फुलटॉसला मिडल ऑफ द बॅटने कनेक्ट केला आणि फुलटॉस बॉलवरती फुल टोल वसूल केला गेलाय. 47 धावा फलकावरती. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानावरती झालाय आणि पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. फलंदाज जयेशच्या बॅटमधून 12 बॉलमध्ये 31 रन्स त्याच्या बॅटमधून आल्यात आणि हार्दिकचं स्वागत भव्य दिव्य होत असताना पाहायला मिळते. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. 5वं षटक सध्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. जयेश चांगली बॅटिंग मैदानामध्ये करतोय. तिसरा बॉल या ओव्हरमधील पुन्हा एकदा स्विच हिट. हा देखील फुलटॉस आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. ओव्हर दी पॉइंट. जणू काय लेफ्टी बॅटरनं हा फुलटॉस बॉल पुल केलाय. अशा पद्धतीनं हा बॉल ज्या पद्धतीनं लॉंग गेलाय षटकार. आता DRSचा वापर या ठिकाणी केला जातोय. नो बॉल बिमरसाठी. अंपायर्स कॉल की येस अंपायर्स कॉल. इट्स अ फेअर बॉल. परंतु 6 रन्स त्या मिळतील सलग. जर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये एक डॉट बॉल आला होता. दुसरा डॉट बॉल. तिसऱ्या बॉलवरती हा षटकार आलाय आणि फुलटॉसवरती फुल टूल वसूल केले जात आहेत मैदानामध्ये. याआधी देखील फुलटॉस टाकला होता त्याच्यावरती स्विच हिट. भरपूर दिवसांनंतर जयेश गरजच्या बॅटमधून स्विच हिट पाहायला मिळाल्यात आणि या एकाच मॅच मध्ये 3 स्विच हिट ते स्वीट हिट आहेत. 53 धावा फलकावरती ऍक्शन रिप्ले मध्ये हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल बरोबर बॅट वरती घेतला आणि त्यानंतर ओव्हर दी पॉइंट हा स्ट्रोक खेळला होता. आता स्लीव मिड ऑफ लावला गेलाय कारण जयेश गरत ड्रायव्हिंग सीट वरती बसला. आता पुन्हा एकदा स्विच हिट. हा फटका फसलाय. जीवाची आकांता सुरू आहे. हार्दिक त्या ठिकाणी येत आहेत. व्हॉट अ कॅच. ग्रेट कॅच. आणि आता जयेश गरजची खेळी संपुष्टात येत असताना ग्रेट नॉक. बॅक टू द डगआउट. गॉन. डेंजरस नॉक जयेश गरजचा आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर दिवसांपासून डाऊनफॉल सुरू होता परंतु आज कमबॅक झाला मैदानामध्ये आणि तो थाटामाटात कमबॅक होताना पाहायला मिळाला. त्यामध्ये 3 स्विच हिट, एक फ्लॅट 6 आपण पाहायला. ओव्हर दी लॉंग ऑफ असे फटके जयेश शायनिंग मध्ये पाहायला मिळाले. आता नवीन बॅटर नवनाथ मैदानावरती दाखल झाला. 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. अजूनही या ओव्हरमधील 2 शेवटचा बॉल ओव्हर दी विकेट. शेवटचा बॉल फुलटॉस लॉंग ऑफला ड्राईव्ह त्या ठिकाणी केला जातोय. हार्दिकला आपण पाहतोय. आज हार्दिकने आपला फिल्डिंगचा स्टँडर्ड दाखवलाय. फिटनेस चांगली आहे या फिल्डरची, या खेळाडूची आणि त्याचमुळे ती फिटनेस मदत करते ऑनफिल्ड. 1 रन मिळेल या शेवटच्या बॉलवरती. इन ऑफ दी ओव्हर 5 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि 5 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती 54. 54ला 3 अशी स्थिती सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. भौमिक 11 जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाची. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. दोन टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. या 6 बॉल नंतर टॉस आपण करणार आहोत. गोलंदाजी ट्रॅक वरती यशला आपण पाहतोय. राईट आर्म मीडियम पेसर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. दोन्ही कटर्स या बॉलर कडे अवेलेबल आहेत. लेग कटर डेंजरस असतो आणि थोडंसं क्रॉस सामने बॉलिंग करतो त्यामुळे ते बेनिफिट देखील मिळतं. शिवनेरी चषकामध्ये कपिल केनेला आपण पाहिलं होतं. त्याचे देखील कटर्स डेंजरस होते आणि त्याची कुठेतरी आठवण करून देत असताना आपण यशला पाहतोय. पहिलाच बॉल येथे विथ द बॅटने रन्स येताना पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती चौकार 4.
वेगीवरती कंट्रोल नव्हतं, बरोबर फुल टॉस मिळाला, बाटचा फेस फाईन लेगला. रिझल्ट तोच 4-58 धावा फलकावरती. पहिल्या बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. दुसरा बॉल देखील फुल टॉस टाकला. इथे देखील विकेट किपर बीट झाले होते. एक सिंगल या बॉलवरती मिळेल आणि या एक रन टीमची टोटल फलकावरती 59. 59 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेग बाईजच्या माध्यमातून ही रन मिळताना पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय सुभाषजी आत्माराम गरज साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. खाडी गावातील हे सुंदर व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभल्या गेले. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. आपल्याला पाहायला मिळतोय बरोबर त्याच्या खाली एक स्टॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अंपायर्स तुम्हाला जो सॉफ्ट सिग्नल असेल तो द्यावा लागणार आहे, कारण आपल्याकडे अल्ट्रा एज किंवा त्याचबरोबर स्निकॉन्स अवेलेबल नाही आहेत. ती टेक्नॉलॉजी आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. एक रन मिळेल लेग बाईसच्या माध्यमातून धावसंख्या फलकावरती 59. एकविराज मित्रपरिवारचो स्टँड आपल्याला पाहायला मिळतो बरोबर त्याच्या खाली एक स्टॉल आपल्याला पाहायला मिळतोय. त्या स्टॉलमध्ये कोल्ड्रिंक्स, वडापाव सर्व काही अवेलेबल आहे. आपल्याला जर त्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर तिथे आपण जाऊन आस्वाद घेऊ शकता. एक रन पिंकुशच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळते. धावा झाल्यात फलकावरती 60-60 रन्स स्कोर आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ मैदानावरती झालाय. अजूनही 3 बॉल मैदानामध्ये बाकी आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती यशला आपण पाहतोय. स्लॉंग ओव्हर मध्ये गोलंदाजी चांगली राहिली. आता हा बॉल कमी गतीने टाकलाय, त्याच्यावरती कॉपी बुक स्टाईलने या बॉलला सरळ फेकून दिले सीमारेषा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचे. एका बाजूला ओम 11 जलसार आणि दुसऱ्या बाजूला आव्हान कोरे. या दोन टीम मध्ये ती बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉल आतापर्यंत झाल्यात. 68 धावा फलकावरती. शेवटचा आणि अंतिम बॉल या 6व्या षटकामधील फर्स्ट इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट यश. शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावरती मैदानावरती डिलिव्हर्ड केला गेलाय. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन त्या ठिकाणी झालेलं नाहीये. शेवटच्या बॉलवरती रनआउटच्या माध्यमातून विकेट गमवावी लागणार आहे. 68 धावा फलकावरती आणि 69 धावांचं लक्ष 6 ओव्हरमध्ये समोर ठेवलं गेलं. 69चा चेस या ठिकाणी सेकंड इनिंग मध्ये असणार आहे. सर आपण टॉस बॉक्स मध्ये टॉसच्या दिशेने आपण जातोय. आदरणीय श्रीकांत भोईर सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. एका बाजूला आव्हान कोरे आणि दुसऱ्या बाजूला ओम 11 जलसार या दोन टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. चला आव्हान कोरे टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी. ओम 11 जलसार टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण टॉस करतोय. ओम 11 जलसा टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी आदरणीय श्रीकांत भोईर सरांच्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. वेलकम मयूर भोईर, आपलं देखील स्वागत असेल. एका बाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला 2026 हा कॉइन आपण पाहतोय. दोन्ही टीमला चॉईस या ठिकाणी दिलं जाईल. यस जयेश कॉल करतील. खाडी असा कॉल या ठिकाणी केलाय आणि यस खाडी आलाय. मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थान बनवायचं. जयेश या स्पर्धेमध्ये येऊन
जयेश, या स्पर्धेमध्ये येऊन कसं वाटलं? खूप चांगलं वाटलं. मस्त आयोजन आहे. टॉस किती महत्त्वाचा होता या मॅचमध्ये? महत्त्वाचं टॉस जिंकणे. त्याचबरोबर टॉस जिंकला काय निर्णय असेल? बॉल फर्स्ट. बॉलिंग करत असताना समोरच्या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा. ऑल द बेस्ट. वेदांत, टॉस तुम्ही जिंकलास, तुमचा निर्णय काय असा? 60-65 बनवायची प्रयत्न राहील. आता बॅटिंग करायचे तर असे महत्त्वाचे फलंदाज कोणते असतील? उदय आहे, दुर्वेश आहे, मी स्वतः आहे, सिद्धेश आहे, भरपूर आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेचं कौतुक कसं व्यक्त कराल? खूप ग्राउंड चांगला बनवला आहे. आम्ही 15-20 दिवस स्पर्धाची वाट बघत होती. चांगली स्पर्धा आहे. आता स्पर्धेची इतकी वाट पाहत होते तर जिंकण्याचा प्रयत्न असेल? हो, क्वालिफाय होण्याचा प्रयत्न राहील. ऑल द बेस्ट. दोन्ही टीम्स टॉस त्या ठिकाणी जिंकल्या. होम 11 जलसा टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण कमेंट्री बॉक्समध्ये. इथे आपल्यासोबत जोडले जातील पालघर भूषण प्रमोद शेडगे सर. ओ टू यू. आयोजन नियोजन दुपारचं सत्र आई सत्वाई क्रीडा मंडळ आयोजित खार्डी चषक 2026चा आजचा सलग तिसरा दिवस. या स्पर्धेचा आपण अनुभवताय 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनेलवर. जे दुपारच्या सत्रामध्ये श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आणि धन्यवाद. 69 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. 36 बॉल 69 रन. गेल्या मॅच मध्ये 36 बॉल मध्ये 86 धावा कंप्लीट झाल्या होत्या. त्यामुळे या धावा सेफ आहेत की नाही येणारी वेळ दर्शवेल. आशिष स्मृतिसार असेल. प्रथम जाधव आज स्वतः या ठिकाणी पाहायला मिळत आहे. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून आहेत. यज्ञेश यांना आपण पाहताय साईट अँगल कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण पाहू शकाल. आणि बंटी कुंभार हे समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नुकताच ज्यांनी कतार शारजाचा प्रवास करून कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले. जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिलं षटक हाताळण्याकरता हार्दिक रितेश समोर. पहिलाच बॉल होता ऑफ साईडला बिटवीन द गॅप शोधण्यामध्ये हा फलंदाज माहिर आहे. काय गॅप शोधलाय. बरोबर 2 फिल्डरच्या मधोमध सनद जयसूर्या स्टाईल मध्ये ऍडम गिलक्रिस्ट गिलीची आठवण करून देणारा हा खणखणीत झन्नाटेदार चौकार. पहिल्याच बॉलवर रितेश या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. खूप काही गुणवत्ता सिद्ध करण्याची ताकद आहे. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं म्हणजे आक्रमणाचा परवाना. 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 आना. 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचले गेले. आउटफील्ड एवढी एक विकेट टेकर गोलंदाज. हार्दिकचा बॉल शफल झाले होते आणि शफल होऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. बरोबर हार्दिकने या वेळेला चांगला बॉल डिलिव्हर केलाय. ग्रेट कमबॅक. 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 वर जाऊन पोहोचले गेले. खार्डी चषक 2026च्या माध्यमातून आज 8 संघ चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. कमबॅक करणं जाणतो हार्दिक. वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर त्याचा त्या धावेवर सुद्धा त्यांनी मात्र यावेळेला भर दिली. 2 रन्स कंप्लीट झाले आणि 1 षटकाच्या समाप्त षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. रणनीती चांगली साफसूत्र आणि अप्रतिम पाहायला मिळते. कारण तुमच्या स्ट्रॅटेजी खूप महत्त्वाच्या असतात. गेम प्लॅनिंग तुमचे महत्त्वाचे असतात. त्यानुसार तुम्हाला खेळायचं असतं. बॅटिंग करताना मात्र जसं मेरिटवर खेळायचं असतं फलंदाजाला त्याच पद्धतीने मात्र जर सामना विजयी करायचा असेल
तर तुम्हाला स्ट्रॅटेजी, गेम प्लॅनिंग, अफलातून कष्ट, प्रचंड मेहनत या सर्व काही गोष्टींचा सारासार विचार करावा लागतो. गोलंदाज सज्ज होईल, गोलंदाजी मार्कवर. एक ग्रामीण क्रिकेट आहे आणि ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर संघर्ष, जिद्द आणि जिंकण्याची खरी भूक म्हणजेच ग्रामीण क्रिकेट. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर निघणारा होता, विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना लेफ्ट आर्म बॉलर राहुल सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. हार्दिकने पहिले षटक चांगलं हाताळलं, 2 बॉल त्याने पहिले खराब हाताळले होते, परंतु त्यानंतर त्याने कमबॅक जो केला तो अप्रतिम पाहायला मिळतो. शिवनेरी चषकामध्ये विराथन खुर्द चामुंडा स्पोर्ट्स या टीम मधून त्याला आयकॉन प्लेअरची मागणी आली होती आणि अप्रतिम हार्दिकने म्हणजेच इम्प्रोव्हायझेशन केले स्वतःमध्ये, यात ते मात्र शंका नाहीये. ऑन साईडला लो फुलटॉस बॉल होता, एक रन तर डेफिनेटली मिळेल. हार्दिक पुढे सरसावेल. एक हर हुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, सिंगल मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 11 आहे धावसंख्येवर. 69 धावांचा पाठलाग करताना पार्टनरशिप चांगली बिल्ड झाले. धावा येत आहेत, 3 बॉल डॉट आल्यानंतर आपण पाहिलं तर 2 रन शेवटच्या बॉलवर आले आणि त्यानंतर आपण पाहिलं पहिला बॉल डॉट, म्हणजे 4 बॉल सध्या तरी 8 बॉलमध्ये 4 बॉल हे डॉट पाहायला मिळत आहेत. 35% डॉट बॉलची पर्सेंटेज वाढताना आपण पाहू शकाल. मनीष एका साईडला आपण पाहिलं तर 1 धावेने आपला अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचली गेले. अजून सुद्धा 58 रनची आवश्यकता आहे. रितेश सारखा एक हरहुन्नरी खेळाडू, टेक्निकली साऊंड म्हणून ज्या फलंदाजाच्या बॅटमधून सातत्याने पाहायला मिळतात, परंतु राहुल हा विकेट टेकर गोलंदाज आहे. चांगला बॉल होता, खोलवर चेंडू होता, 1 रन घेण्यापासून वंचित राहिले. कोणती धाव येत नाहीये. फार वेगाने मात्र त्या ठिकाणी हार्दिक आले होते. राहुल त्या ठिकाणी पुढे येत असताना या बारीक सारीक गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता फॉलो थ्रू मध्ये तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंडसेट खूप महत्त्वाचं असतं. जसं रितेशने कॅच सोडल्यानंतर जयची सुद्धा बॅट आक्रमकतेने सिद्ध झाली आणि संयम आणि आक्रमकता या 2 गोष्टी फलंदाजांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा भाग असतो. कुठे संयमाने खेळायचं आहे, कोणत्या बॉलवर शांत क्रिकेट खेळायचं आहे, कोणत्या बॉलवर आक्रमक धारण रूप करायचं आहे, या गोष्टी खूप मायने राखतात. सध्या जर आपण पाहिलं तर 11 रन झालेत. लो फुलटॉस बॉल, ह्या वेळेला फॉलो थ्रू मध्ये आत्ताच चांगला कमबॅक केलंय. राहुलची हीच खूबी आपल्याला पाहायला मिळते. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतायत आणि सरळ बॉल स्वतःच्या हातामध्ये विसावला गेलाय. थोडासा अडचणीत आता रितेश येताना पाहायला मिळतो, कारण 5 बॉल डॉट आले, 2 चौकार जरी आले तरी सुद्धा मात्र या वेळेला बॉल सुद्धा डॉट बॉलचे प्रमाण सुद्धा वाढताना पाहायला मिळत आहेत. परंतु रितेश कोणत्याही क्षणाला कमबॅक करण्याची जिद्द बाळगतो. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु हार्दिक 1, 2, 3 थोडेसे फंबल झाले. 1 रन मिळाली. चिकी सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. आदेश पाटील यावेळेला दर्शवत आहेत की 12 या धावसंख्येवर 12 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 57 रनची आवश्यकता आहे. 69 धावांचं पाठलाग करत असताना राहुलने दुसऱ्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण केलं गेलंय. फॉर एक्झाम्पल चांगली गोलंदाजी करत असताना डॉट बॉल जास्तीत जास्त येताना पाहायला मिळत आहेत. ग्रेट बॉलिंग. फक्त 2 रन्स खर्च केलेत 5 बॉलमध्ये. यावेळेला बाचेज विकेट टेकर गोलंदाज मी आहे, आय एम दी बेस्ट म्हणत असताना दुसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलवर मिळते विकेट आणि पहिला फलंदाज मनीषच्या स्वरूपात धक्का लागतोय. दातिवरे या टीमला फर्स्ट विकेट डाऊन. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 12-1. दोन षटकांच्या समाप्ती अखेर 6च्या एव्हरेजने 12 रन, फक्त 3 धावा, 2 धावा खर्च केल्या. सध्या आपण पाहतायत वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन म्हणून हार्दिक आरेकर, राज निजाई यांना आपण पाहताय. सध्या एन्जॉय करतायत, सुट्टीवर आहेत आणि चांगले 2 कॅमेरामॅन दातिवरे गावातील आज दातिवरे गावाला कॉपरेट करण्यासाठी आलेत. अगदी हवेच्या माध्यमातून खूप चांगला एन्जॉय करत असताना
अशी स्मृती स्टँड HK ग्रुप स्टँडच्या अगदी खाली ते मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इतर वेळेला तुम्ही दुसऱ्या कॅमेरामॅनला कैद करता, परंतु आज हे आमचे कॅमेरामॅन तुम्हाला कैद करतायत. दोस्ती यारी निभवायची आहे आम्हाला कॅमेरामॅनच्या भूमिकेत. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत आणि 2 षटकांमध्ये 12 रन. आता विजयासाठी 57 रनची आवश्यकता आहे. हार्दिक पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. राहुलने ते षटक कव्हर केलं. 2 षटक पॉवर प्लेची होती आणि पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॉलिंग यावेळेला पाहायला मिळाली. पॉवर पॅक बॅटिंग नेहमीच म्हणतो, परंतु पॉवर पॅक बॉलिंग. चीफ शॉट खेळलंय, अडथळा निर्माण झाला होता. विंकुश मात्रे कोणतीही चुकी करणार नाहीयेत. इथे सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. रितेश बॅक टू द पॅव्हिलियन. सेकंड विकेट डाऊन. सलामीवीरांनी थोडंसं निराशजनक कामगिरी करत असताना पॅव्हिलियनच्या रस्त्याला मात्र बाद होताना पाहायला मिळत आहेत. येत आहेत निराश, हताश, हतबल मनाने. बॅक टू द पॅव्हिलियन. सेकंड विकेट डाऊन. षटकामध्ये 10 रन आल्या होत्या. कोणतीही विकेट मिळाली नव्हती. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती आणि या षटकात विकेट मिळाली. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. हार्दिक पाटील सध्या न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. परीशला आपण पाहू शकताय. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. 6-6 षटकांचे सामने खेळवले जात आहेत. ही खूप मोठी उपलब्धी आहे, कारण एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्ही गेल्यानंतर 6 षटकांचे सामने क्वचित आणि कदाचित ठिकाणी तुम्हाला खेळायला मिळतात. परंतु या स्पर्धेचं सुद्धा मी कौतुक करेन. खाडी चषक 2026. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. बॉलला या वेळेला खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता, पूल करण्याचा प्रयत्न केला. टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवरून बॉल राईज होतोय आणि सरळ बॉल नवनाथ पाटीलच्या हातामध्ये निघून जाताना डॉट बॉलची सांगता होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचले गेले. काय भन्नाट फॉर्मामध्ये मिस्टर हार्दिकला आपण पाहताय सध्या. फुलटॉस बॉल ऑफ साईडला खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. फिल्डर येतील मिस्टर राजू. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने दुसऱ्या रनसाठी पलटले होते. नवनाथने व्यवस्थित कलेक्शन केलं नाही आणि इथून 2 रन्स घेण्याऐवजी एकच रन्सवर थांबवलं. तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. हार्दिक पाटीलला 1 रन मिळेल. संघाला घेऊन जातोय 13 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत ते 4 बॉल. सध्या आपण पाहिलं तर डॉट बॉल जास्तीत जास्त आपण पाहिले तर जवळजवळ 9 डॉट बॉल आलेत. त्यामध्ये 2 विकेट्स पाहायला मिळत आहेत. म्हणजे 9 बॉलमध्ये मॅक्झिमम 15 रन्स आपण एक कॅल्क्युलेशन करून चालूया. म्हणजेच इथे 28 रन जर असते तर कदाचित पुन्हा एकदा पारडं जड झालं असतं. परंतु या क्रिकेटच्या खेळामध्ये आणि नदीच्या काठावर बसून बघणं फार डिफिकल्ट असतं. त्यामुळे क्रिकेटच्या खेळात सुद्धा आपण पाहतायत की कोणीही भाकीत करू शकणार नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटच्या बॉलपर्यंत संघाची धावसंख्या 13 रन. पंचांकडे अपील. पंचांनी मात्र दात फिटावून लावले. स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. फिल्डर फार वेगाने येत आहेत. फिल्डिंग करतील मिस्टर जतीन. तत्पूर्वी जर आपण पाहिलं लेग बाईच्या इशाऱ्याने नितेश कदम सर कळवत आहेत धावा. त्या 2 लेग बाईच्या इशाऱ्याने मिळतील 2 रन्स. संघाची धावसंख्या 15 या धावसंख्येवर. ग्रामीण क्रिकेट खरंच कौतुक करावं लागेल. रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये कोणत्याही प्रकारची कारणं आणि सबब देणारे हे खेळाडू नाही आहेत. मात्र कारणं तर बिलकुल सांगतच नाहीत. आम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. हो, स्पर्धा आहे, तिथे आम्ही पोहोचणार, आम्ही चांगलं क्रिकेट खेळणार. या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि ग्रामीण क्रिकेट यामुळेच पुढे चाललेलं आहे. हलक्याच्या हाताने चेंडूला लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सिंगल मेल मंगळाचा चांगला वापर करतोय परेश. या एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 18 या धावसंख्येवर. पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात राहुलच्या 2 धावा आल्या आणि पुन्हा एकदा हार्दिकने दुसरं स्पेल आपल्या हातामध्ये घेतलं आणि चांगली गोलंदाजी करताना कॉन्फिडन्स लेवल जो होता त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगत होते, हो मी चांगली गोलंदाजी करू शकतो. आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 18 रन फलकावर पाहायला मिळतात. आता विजयासाठी 16 रन झालेत. 16 रन्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. म्हणजेच इथून जर आपण पाहिलं तर आदेश पाटील दर्शवत आहेत की 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये 53 रन. अजून सुद्धा युवराज वैती. कालचा दिवस चांगला गेला. युवराज वैतीचा अंडर 25 बिग बॅश लीग पालघर जिल्ह्याचं
मात्र आई चंडिका माता कोपर या टीममधून खेळताना तन्मयकिनी ज्यांचे संघ मालक अमित पाटील टीम मेंटर होते आणि प्रत्यक्षात मी काल समालोचन करताना पाहिलं युवराज वैतीला अतिशय चांगली गोलंदाजी केली. म्हणजे अंडर 25चं क्रिकेट आज टॅलेंटची रणभूमी जी आपल्याला पाहायला मिळाली ती गातीच्या मैदानात पाहायला मिळाली होती. वाडा तालुक्यामध्ये गातेचं एक ऐतिहासिक मैदान आणि त्या मैदानात आई चंडिका माता कोपर या टीमने बाजी मारली. त्यामध्ये निहितकीने स्वतः मात्र एक चांगले प्लेयर पाहायला मिळाले. सोहेल शेख सारखा खेळाडू होता. ऑफ साईडला खूप चांगला फटका ड्राईव्ह खेळला गेलाय. राजू पुढे सरसावतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 17 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. विजयासाठी अजून सुद्धा 52 रनची आवश्यकता. पहा प्रेक्षक वर्ग म्हणत असतील की 69 धावा इझी आहेत या मैदानात, परंतु हे बोलणं फक्त चालतं, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये त्या गोष्टींकडे पाहिलं जातं की गुणवत्ता कशी तुमची सिद्ध होते, कोणता फलंदाज कशा क्रमांकावर चांगली बॅटिंग करतो. मायने राखत नाही तुम्ही कोणत्या क्रमांकावर बॅटिंग करता, मायने राखतं की कोणत्या क्रमांकावर येऊन चांगली फलंदाजी तुम्ही करता. त्यावेळेला बॅटचे एज कॉन्फिडेंटली फटका नाहीये. अजून सुद्धा अंडर प्रेशर बॅटिंग करताना हार्दिक पाटील आणि परेश यांना पाहतायत. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर दातिवरे या टीमची जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. एक मोठी फळी आहे, परंतु सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली नाही. पहिला फटका कॉन्फिडेंटली पाहायला मिळाला रितेशच्या बॅटमधून, त्या व्यतिरिक्त कॉन्फिडेंटली बॅटिंग होताना पाहायला मिळत नाहीये. तेवढीच अगेन्स्ट कॉन्फिडेंटली गोलंदाजी होते. अगदी बाहेर निघणारा बॉल किशोर पाटीलला वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचले गेले. म्हणजेच इथून आता एक्झॅक्टली 50 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 15 बॉलमध्ये 50 धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास. यावेळेला ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु अनसक्सेसफुल पाहायला मिळेल. फलंदाज बाद होताना चांगला झेल कॅरी करत असताना श्लोक भुईरला आपण पाहत आहेत. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. सहर्ष स्वागत आहे. आई सत्वाई क्रीडा मंडळ आयोजित खारडी चषक 2026. आजचा सलग 3रा दिवस पाहायला मिळतो आणि सामना क्रमांक 2 आपल्या समोर रंगताना पाहायला मिळतोय. एका साईडला भौमिक 11 चिखलपाडा तर एका साईडला दातिवरे हा संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. 69 धावांचा पाठलाग करताना नामुष्की उडवले गेले. लो फुल टॉस बॉल होता. चीफ शॉट खेळले संदेश च्या बॅटमधून. 1 रन तर मिळेल. दुसरी रन सुद्धा मात्र यावेळेला परिपूर्णता पाहायला मिळते. संदेश राऊत सध्या लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, परंतु अशा सिच्युएशन मध्ये कशा पद्धतीने या परिस्थितीला तो सामोरे जाईल याकडे फार लक्ष असेल बारकाईने ते दातिवरेकरांचं. संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचले गेले, कारण सँडी या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, परंतु चांगला क्रिकेटचा खेळ दाखवावा लागेल. राहुल समोर चांगला बॉल होता, मजबूर केला, परफेक्ट यॉर्कर. वाह राहुल, काय बॉल डिलिव्हर्ड केला होता. आक्रमकता यावेळेला गोलंदाजीमध्ये दाखवली. प्ले यावेळेला पाहायला आवडेल आणि काय बॉल डिलिव्हर्ड करत असताना सुपर्ब मॅग्निफिसंट बॉलिंग. दर्जा जो असतो ना गोलंदाजीचा तो मात्र या बॉलवर लगेच समजला. सुपर्ब. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केलाय. 1 रन तर मेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. चांगला थ्रो पाहायला मिळतोय. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती जवळजवळ 22 या धावसंख्येवर. 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांमध्ये 22 धावा. कंपॅरिझन करताना जर आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ 4 षटकांमध्ये त्यांच्या धावा होत्या त्या 41ला 2, इथे 22ला 3, म्हणजे जवळजवळ 19 रन्सने एवढा डिफरंट 4 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मॅनहटन सध्या आपण पाहतायत मॅच नंबर 2चं जे श्रोते जोडले गेले ते सुद्धा पाहत असतील. कोणत्या ओव्हरमध्ये कशी विकेट मिळाली, कोणत्या ओव्हरमध्ये किती धावा आल्या, या मॅनहटनमध्ये तुम्ही पाहू शकतायत. जे मिस करतात
पहिल्या इनिंगला ते सुद्धा पाहत असतील आणि हा ग्राफ आपल्याला पाहायला मिळतोय जो कितीवर किती विकेट गेलेत, किती धावांवर किती विकेट्स डाऊन झालेत आणि अशा प्रकारचं मात्र हे संपूर्ण ग्राफिक्स जे 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. व्हेरी नाईस गौरव पाटील अँड ऑल टीम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचले गेले. सध्या हा समालोचन कक्ष आपल्या समोर ऑन स्क्रीनवर पाहायला मिळतोय. बंटी कुंभार मात्र हे क्षण चित्रित करत असताना तर आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 47 रन हे सामन्याचं समीकरण. आता अटॅक करावं लागेल. हात खोलण्याची संधी मात्र प्राप्त करून देतील का जयेश घरत? एक सेन्सिबल प्लेअर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं मग गोलंदाजीमध्ये ती गुणवत्ता सिद्ध करत असतो, फलंदाजीमध्ये चांगली सिद्ध करत असतो, सिद्धता दाखवतो. व्हाईट बॉलचा इशारा आहे का? मात्र यावेळेला या पण DRS वापरला गेलाय, बॅटरने घेतलेला आहे. ओरिजिनल डिसिजन फेअर डिलिव्हरी आहे. तर या चेक करूया. महेंद्र भोईर यांना यावं लागेल आणि पाहावं लागेल. डिसिजन पेंडिंग. चला या ऑन फील्ड एक अंपायर तुम्हाला थोडीशी तसदी करावी लागेल. या नितेश कदम सर किशोर पाटील येतील कारण सध्या नॉन स्ट्रायकर अंपायर म्हणून नितेश कदम सर भूमिका बजावत आहेत. स्ट्रायकर अंपायर मिस्टर किशोर पाटील यांना यावं लागेल, पाहावं लागेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मात्र इथून रिव्ह्यू लॉस्ट. आता कोणताही शिल्लक राहिलेला नाही आहे. रिव्ह्यू DRS होता तो मात्र यावेळेला लॉस्ट झालेला आहे. संघाची धावसंख्या स्थिर. जयेश घरतला आपण पाहतायत. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. सँडीला हा बॉल फॉलो करता आला नाही, त्या बॉलपर्यंत पोहोचता आला नाही, त्या मेरिटवर खेळले नाहीत. 11 बॉल आणि 47 रन. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. सध्या मानव दातिवरे टीमचे थोडेसे नाखुश आहेत आपल्या संघावर, परंतु यावेळेला सँडीने सरळ बॅटचा वापर केला आणि बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक अप्रतिम षटकार, 6 धावा. चांगला फटका यावेळेला पाहायला मिळाला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी स्ट्रेट अँड स्मार्ट पाहायला मिळाला संदेश राऊत सँडीच्या बॅटमधून. या षटकाराने संघाची धावसंख्या 28 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. इनसाइड आउटचा फटका खेळण्याची तयारी दाखवली होती. राजू पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स काही रोखू शकणार नाहीयेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 वर जाऊन पोहोचली गेली. आता बॉल आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी 39 ची आवश्यकता असेल. 9 बॉल 39 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. संदेश राऊत सध्या ब्रॅन लारा स्टाईल मध्ये शफल होत आहेत. या वेळेला फोर्स केलं होतं या बॉलला, परंतु फिल्डरला निवडलंय आणि कोणती चूक करणार नाहीयेत त्या ठिकाणी. ग्रेट कॅच. फलंदाज बाद होताना बॅक टू द पॅव्हिलियन. सँडीला परतावं लागेल. पॅव्हिलियनच्या रस्त्याला गॉन. आठ बॉल आणि 39 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 8 बॉल 39 रन. जयेश घरत
चांगली गोलंदाजी करत असताना चौथ्या बॉलवर विकेट मिळाली. 30 रन झाले. 39 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 8. 69 रन्स दिसायला छोट्या वाटतात, परंतु आता सध्या तरी दातिवरे टीमसाठी त्या मोठ्या वाटू लागल्या तिसऱ्या चौथ्या षटकानंतर. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये. चांगला बाउन्स पाहायला मिळाला. तिखट बाउन्सर होता. गुडलेन स्पॉट वरून बॉल अचानक उसळी घेतली, कारण ही मातीची खेळपट्टी आहे आणि मातीच्या खेळपट्टीवर तुम्हाला कला कौशल्य दाखवण्याची पुरेपूर संधी प्राप्त होते. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. श्लोक पुढे सरसावेल लॉंग ऑफ कडे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 31च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 5 षटकं ॲक्युरेट यावेळेला फेकून झालेत आणि आता 6 बॉलमध्ये 38 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 6 बॉल्स रिमेनिंग अँड 38 रन रिक्वायर्ड टू विन. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. शुभम भोईर यांच्याकडे वळूया आणि या ऐकूया एक मंत्र. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आई सत्वाई क्रीडा मंडळ खार्डी आयोजित खार्डी चषक 2026चं हे शानदार आयोजन सध्या श्रीकांतजी भोईर या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत व्यासपीठावरून. केतनजी भोईर यांना सुद्धा आपण पाहू शकतायत व्यासपीठावर सध्या आहेत. खूप चांगली मेहनत या स्पर्धेला त्यांनी घेतली गेले आणि खरंच रात्रंदिवस मेहनत घेणारे आयोजक खरे पडद्यापाठचे हिरो असतात आणि या आमच्या लाडक्या आयोजकांना मानाचा सलाम. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल होता. वाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचले गेले. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 37 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलवर सध्या आपण आहोत आणि या स्पर्धेमध्ये बॉल जे यूज केले जात आहेत ते सिक्सर सुप्रीमो आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली बॉलची सुद्धा अप्रतिम निवड केली गेली. वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये वेगवेगळे बॉल यूज केले जात आहेत. यावेळेला पूल केलाय. खेचून फटका जरूर मारला गेलाय. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड केलं जाईल. चांगली फिल्डिंग. मिस्टर हार्दिक एक हर उन्नरी खेळाडू म्हणून उल्लेख केला होता. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. पहिल्या बॉलचा खेळ झालाय. 5 बॉल आणि 36 रन हे सामन्याचं समीकरण. 5-36चं समीकरण. यावेळेला ऑन साइडला चांगला फटका हार्दिक पाटीलच्या बॅट मधून. छोटा पॅक बडा धमाका. अप्रतिम षटकार. स्पेक्टॅक्युलर 6. फटका हार्दिक पाटीलच्या बॅट मधून थोडासा लेट होतोय, परंतु थेट षटकार आला. ग्रेट षटकार आला. जरा बॅटचा वापर केलाय. 1 नंतर मेल. विंकुश मात्रे पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचली गेली. आता 29 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 3 आणि 3 बॉलमध्ये 29 रन हे सामन्याचं समीकरण. काही शाळेतून आलेली मुलं सुद्धा या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे उद्याचं भवितव्य आहे. चेंज ऑफ पेस, बॅक ऑफ द हँडचा चांगला वापर केला होता. काहीच समजलं नाही. आयुष या फलंदाजाला डायरेक्ट हिट करण्याचा इरादा जयेश घरत एन्जॉय सध्या करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारचे मात्र आपण पाहिलं तर काही लेजंड ऑफ क्रिकेटरने हे स्टंप सोडवलेले आहेत. एवढ्या जवळून काय तर 38 सर्कलच्या बाहेरून सुद्धा स्टंप सोडवलेत. कारण तेव्हाचं क्रिकेट वेगळं होतं. तेव्हाची प्रॅक्टिस वेगळी होती. तेव्हाची फिटनेस वेगळी पद्धतीने पाहायला मिळायची. त्यामुळे लगोरी जास्तीत जास्त खेळणं पसंत केलं होतं. इथून मात्र थोडासा खाली बाद होताना पाहायला मिळतोय. हार्दिक पाटील बॅक टू द डगआउट. आता विजयाचा सुगंध हा दरवळत असताना पाहायला मिळतोय भौमिक 11 चिखलपाडा या टीमच्या बाजूने. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.
रन आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राईट मोर द विकेटने नवनाथ पाटील. त्या बॉलला मात्र यावेळेला आपण पाहिलंय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 42 या धावसंख्येवर. 42 रन ऑन द बोर्ड लागले आता. 27 रन अजून सुद्धा दूर आहेत आणि फक्त आता फॉर्मॅलिटी बाकी राहिले या शेवटच्या बॉलची. अगदी नेत्रदीपक असं आयोजन, कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट असते, ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं डिफिकल्ट असतं. परंतु इथे खार्डीकरांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सध्या पालघर जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची चर्चा घराघरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि काही प्रेक्षकांना सुद्धा थोडंसं कन्फ्युजन होतं की खार्डी नक्की कोणतं गाव, वैतरणा खार्डी की सफाळा खार्डी, दातिवरे खार्डी. मात्र या कमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा गौरव पाटील यांनी बऱ्याच मात्र प्रश्न मंजुषांचं उत्तर दिलंय की दातिवरे खार्डी या ठिकाणी मात्र ही स्पर्धा सुरू आहे. सफाळेच्या पश्चिमेला